आपल्या सर्वांचं या YouTube चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, महावितरणमध्ये ज्युनियर असिस्टंट्स पदाची जाहिरात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, या पदाला फॉर्म भरण्यासाठी लागणारी पात्रता, तसेच परीक्षेचं स्वरूप निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही, जागा किती आहेत, तसेच फॉर्म भरत असताना कोणत्या गोष्टीचं लक्ष आपण ठेवलं पाहिजे आणि त्यानुसारच फॉर्म भरला पाहिजे. सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंबर ऑफ वॅकन्सीज प्रत्येक कास्टनुसार वेगवेगळ्या वॅकन्सी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला पहा, पोस्ट आहे आपली नेम ऑफ द पोस्ट ज्युनियर असिस्टंट्सची पोस्ट आहे. एस-सी साठी 72 जागा, एस-टी साठी 47, व्ही-जी-ए 14, एन-टी-बी 7, एन-टी-सी 18, एन-टी-डी 17, एस-बी-सी 4, ओ-बी-सी 116, ई-डब्ल्यू-एस 71, ओपन 102, टोटल 468 जागा आहेत. मित्रांनो, जागा ह्या भरपूर आहेत आणि महत्त्वाची पोस्ट आहे. त्याच्यानंतर यामध्ये तुम्ही पाहू शकता डिटेल्स ऑफ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. जनरलला किती आहेत, वुमेनला किती आहेत, एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड पर्सन, अप्रेंटिस. आता अप्रेंटिस म्हणजे काय मित्रांनो, ह्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिस या क्षेत्र महावितरणमध्ये झालेली आहे, तसल्याच विद्यार्थ्यांना या जागेचा फायदा घेता येतो. इतर विद्यार्थ्यांना हा फॉर्म म्हणजे ही जागा घेता येत नाही. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्रेंटिस मधून जे आरक्षण आहे त्यामधून तुम्ही फॉर्म भरू शकता. मित्रांनो, या ठिकाणी पाहूत आपण एज लिमिट किती आहे. पहा, पे ग्रुप अँड एज लिमिट्स ज्युनियर असिस्टंट्स अकाउंटंट्स. पे ग्रुप थर्ड लेव्हलचा आहे आणि एज लिमिट आहे 30. ज्या विद्यार्थ्यांची एज लिमिट 30 आहे, 30 पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येतो. त्यानंतर पहा मित्रांनो, काय सांगितलं या ठिकाणी, अपर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय 5 इयर्स फॉर द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू बॅकवर्ड क्लासेस इन्क्लुडिंग ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी कॅन्डिडेट्स. आता यामध्ये 5 वर्षाचं सवलत दिलेली आहे. कोणत्या व्यक्तीला? काय म्हणते, बिलॉंगिंग टू बॅकवर्ड क्लासेस, जे बॅकवर्ड क्लासेसचे आहेत, प्लस इन्क्लुडिंग काय आहे, ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी, यांना सुद्धा 5 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, द अपर एज लिमिट फॉर द एक्स सर्व्हिसमॅन इज रिलॅक्सेबल अप टू 45 पर्यंत या ठिकाणी त्यांना सुद्धा रिलॅक्सेबल दिलेला आहे. कुणाला? तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी. हा पॉइंट क्लिअर झाला मित्रांनो. एज लिमिट किती आहे? 30 पर्यंत आहे. प्लस त्यांच्या कास्टनुसार वेगवेगळे रिलॅक्सेबल या ठिकाणी दिलेले आहेत. तसेच स्पोर्ट पर्सनसाठी आहे. त्याच्यानंतर द अपर एज लिमिट फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी यांच्यासाठी सुद्धा आहे. तसेच द अपर एज लिमिट फॉर ऑर्फन्स इज रिलॅक्सेबल 5 इयर्स, ऑर्फनसाठी सुद्धा आहे. तर हे महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत, ते आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पहा मित्रांनो, काय सांगण्यात आलेलं आहे. अपर एज लिमिट फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स इज 57 इयर्स. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट मीन्स एम्प्लॉईज ऑफ एम-एस-ई-डी-सी-एल ओन्ली. म्हणजे फक्त 57 वर्षाची एज लिमिट आहे, ती कुणासाठी आहे? फक्त आणि केवळ जे एम्प्लॉईज आहेत, कशाचे? याचे एम-एस-ई-डी-सी डी-सी-एल चे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच या ठिकाणी 57 वर्ष एज लिमिट देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, याची पात्रता देण्यात आलेली क्वालिफिकेशन पहा. कोणत्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येतो? ज्या विद्यार्थ्यांचं बी-कॉम किंवा बी-एम-एस किंवा बी-बी-ए विथ एम-एस-सी-आय-टी. एम-एस-सी-आय-टी कंपल्सरी आहे. या सर्व गोष्टी जर असतील तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. आणि एक्सपिरियन्सचा विचार केला तर नो एक्सपिरियन्स इन नेसेसरी. एक्सपिरियन्सची काही गरज नाही. फ्रेशर देखील डायरेक्टली हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर पेमेंटचा जर विचार केला तर पहिल्या वर्षासाठी 19,000 देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षासाठी 20,000 आणि तिसऱ्या वर्षासाठी 21,000. आता नोट सांगितलेले काय बघा, नोट्स या ठिकाणी. पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉमर्स ऑब्लिक फायनान्स विल बी पेड ॲडिशनल रिम्युनरेशन ऑफ आर-एस 1,000 पर मंथ ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड. हा 3 वर्षाचा आपला ज्यावेळेस तुमची जॉइनिंग होईल त्यावेळेस 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असेल. परंतु ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये असेल किंवा फायनान्समध्ये असेल, तर अशा व्यक्तींना पर मंथली ₹1,000 देण्यात येणार आहेत एक्स्ट्रा. त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो नंबर 5. बघा या ठिकाणी 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल त्याच्यानंतर काय होईल? आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट पिरियड्स द कॅन्डिडेट्स विल बी ॲब्सॉर्ब्ड इन द रेग्युलर पोस्ट ऑफ लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंट्स ॲज पर कंपनीज रूल्स इन द पे स्केल ऑफ आर-एस ₹29,035. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पे स्केल त्याचं किती असणार आहे. कधी? ज्यावेळेस 3 वर्षाचा त्याचा कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थित असेल, कंटिन्यू कराल, तर त्यानंतर पुढे पे स्केल असणार आहे ₹29,035 पे स्केल असणार आहे. कुणाचा? लोअर डिव्हिजनल क्लर्क. त्यानंतर या ॲडमधील सर्वात महत्त्वाचा पॉइंट्स आहे मित्रांनो, एक्झामचं जे पॅटर्न असेल ते पॅटर्न आहे. आता बघा कोणता पॅटर्न आहे या ठिकाणी.
टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 मार्क 50 क्वेश्चन असतील, 110 मार्क असतील. आता टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय? तुमची जी डिग्री आहे त्या ठिकाणी 3-4 डिग्र्यावरही दिलेल्या आहेत. त्याबद्दल सर्व प्रश्न या प्रोफेशनल नॉलेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच नंबर 2 आहे टेस्ट ऑफ जनरल नॉलेज. आता टेस्ट ऑफ जनरल नॉलेज म्हणजे 3 आहे, 3 प्रकार आहेत. नंबर 1 टेस्ट ऑफ रिझनिंग. किती क्वेश्चन आहेत? 40 आणि मार्क आहेत 20. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. क्वेश्चन आहेत 20, मार्क आहेत 10. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज, मराठी ग्रामर, व्याकरण. त्यामध्ये क्वेश्चन 20, मार्क 10. आता ह्या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं मित्रांनो, तर तुम्हाला काय दिसतं निरीक्षणामध्ये? सर्व मार्क ह्या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 आहेत, पण मार्क लेव्हल 110 आहेच. निम्म्यापेक्षा जास्त आहे आणि ह्या ठिकाणी पहा क्वेश्चन जास्त आहेत आणि मार्क कमी आहेत. अशा पद्धतीने आपली टोटल एक्झाम होणार आहे 150 मार्काची होणार आहे. त्यानंतर आपण पाहू यामध्ये महत्त्वाचा मुद्दा निगेटिव्ह आहे किंवा नाही. तयारी करत असताना एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही ते माहीत असणं अत्यंत आवश्यक असते. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते, डायरेक्ट पेपर देऊन किंवा गोळ्या मारून येत असतात. तर आपल्याला ह्या ठिकाणी गोळ्या मारायच्या की मार्क घ्यायचे ते माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. 6.3 हा पॉईंट महत्त्वाचा आहे, समजून घ्या. देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर मार्क्ड बाय द कॅन्डिडेट्स. पेनल्टी असणार आहे कशाला? रॉंग आन्सरसाठी. फॉर एव्हरी रॉंग आन्सर मार्क्ड बाय द कॅन्डिडेट्स 1/4. प्रत्येक फॉर एव्हरी रॉंग आन्सर, प्रत्येक एका रॉंग आन्सरसाठी काय सांगितलं? 1/4 ऑफ द मार्क असाइन्ड टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड ॲज द पेनल्टी. म्हणून 1/4 त्या ठिकाणी मार्क आपले कमी होतील. इफ अ क्वेश्चन्स इज लेफ्ट ब्लँक, जर आपण काय केलं त्या ठिकाणी क्वेश्चन्स ब्लँक ठेवलं, नो आन्सर इज मार्क्ड बाय द कॅन्डिडेट, देअर विल बी नो पेनल्टी फॉर दॅट क्वेश्चन. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन येत नसेल आणि तुम्ही येत नाही बाबा म्हणून तसंच जर सोडलं असेल, तर तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं पेनल्टी आकारण्यात येणार नाही. पण येत नसून जर तुम्ही ढेसक्याव केला, गोळी मारली आणि तर चुकला, गोळी दुसऱ्याला लागली समजा, नेम चुकला, तर मात्र तुमच्याकडून पेनल्टी आकारण्यात येणार आहे. त्याच्यामुळं अभ्यास हा व्यवस्थित असणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मी ह्या व्हिडिओमध्ये जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तेच महत्त्वाचे मुद्दे कव्हर करत आहे. सर्वच जर मुद्दे कव्हर करत बसलो तर व्हिडिओ जास्त होईल आणि इम्पॉर्टंट जेवढे आहेत तेवढेच आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत मित्रांनो. तर पहा या ठिकाणी हे मुद्दा काय सांगते 6.5. द कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन द ऑनलाईन टेस्ट. ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेस्टमध्ये परफॉर्मन्स चांगली असेल, मेरिट असेल, त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय केलं निवडलं जाणार आहे. अँड इथून महत्त्वाचं आहे, नो इंटरव्ह्यू विल बी कंडक्टेड. कोणत्याही प्रकारचं इंटरव्ह्यू असणार नाही. एकदा तुम्ही एक्झाम दिली, 150 पैकी चांगले मार्क पडले तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यू तुम्ही जरी म्हणले सर माझा इंटरव्ह्यू घ्या, तर इंटरव्ह्यू घेण्यात येणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, 6.6 हे देखील मुद्दा लक्षात ठेवा काय सांगण्यात आलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. द ऑनलाईन टेस्ट विल बी ऑफ टोटल 150 मार्क्स. जी ऑनलाईन टेस्ट असेल ती आपल्या 150 मार्काची असेल. द मार्क्स ऑब्टेन बाय द कॅन्डिडेट्स विल बी कन्व्हर्टेड इंटू 100 मार्क्स. महत्त्वाचा पॉइंट आहे. एक्झाम होणार आहे किती मार्काची? 150 मार्काची, परंतु तुमची कन्व्हर्ट केली जाणार आहे 100 मार्क्समध्ये. किती मार्क्समध्ये? 100 मार्क्स. अँड रिझल्ट विल बी अपिअर अकॉर्डिंगली कन्सिडरिंग सोशल अँड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. ह्या प्रकारे आपलं त्या ठिकाणी रिझल्ट लावण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, हे देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. 6.7 काय सांगते बघा, ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्स ऑर कॅन्डिडेट्स अप्लाय अगेन्स्ट ओपन कॅटेगरी. जे ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत किंवा त्याच्या विरुद्ध असतील, हू ऑब्टेन लेस दॅन 40 मार्क्स, ज्यांना या ठिकाणी 40 पेक्षा कमी मार्क पडले असतील, आउट ऑफ टोटल 100 मार्क्स, 100 पैकी 40 मार्क जर पडले असतील. अँड रिझर्व्ह कॅटेगरी कॅन्डिडेट्स, ते ओपनसाठी झालं. रिझर्व्हसाठी पहा, SC, ST, VJNT, NTB, NTC, NTD, SBC अँड OBC, EWS who obtain less than 30 marks out of 100 will be not be recommended for drawing the result. म्हणजेच ह्या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला पात्र ठरणार नाहीत किंवा ठरवता येणार नाही. ओपन कॅटेगरीसाठी 100 पैकी 40 मार्क मिळणे कंपल्सरी आहे आणि ज्यांची कास्ट आहे, कास्टमधून आहेत किंवा EWS मधून आहेत, त्यांच्यासाठी 100 पैकी 30 मार्क घेणे कंपल्सरी आहे. तरच तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट लावण्यात येईल, अन्यथा रिझल्ट लावण्यात येणार नाही, सरळ सरळ फेल. हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला 100 पैकी 40, 100 पैकी 30 मार्क घेणं कंपल्सरी. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा 6.8. आता हे देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. काय आहे बघा, इफ 2 ऑर मोर कॅन्डिडेट स्कोर इक्वल मार्क्स. समजा ह्या ठिकाणी 2 कॅन्डिडेट्स आहेत आणि त्यांचा स्कोर इक्वल असेल, सर्वांना सारखेच मार्क असतील, तर देन द प्रायोरिटी विल बी ॲज पर द डेट ऑफ द बर्थ. तर या ठिकाणी ज्या व्यक्तींची बर्थ डेट जास्त असेल अशाला प्राधान्य देण्यात येईल. द एल्डर कॅन्डिडेट्स हू मोर एज विल बी गिवन परफॉर्मन्स व्हेन द सिलेक्ट लिस्ट इज अ प्रिपेअर्ड
इन द ऑकेजन व्हेअर द कॅन्डिडेट्स हॅव सेम डेट ऑफ द बर्थ. आता ह्या ठिकाणी अजून जर सेम डेट असेल बर्थची तर द प्रेफरन्स विल बी गिव्हन ॲज पर द ॲव्हरेज मार्क्स ऑब्टेन इन एस-एस-सी. महत्त्वाचं आहे. एस-एस-सी मध्ये देखील मार्क जास्त असताना कंपल्सरी आहे. सो कॅन्डिडेट शुड मेन्शन एस-एस-सी ॲव्हरेज मार्क नॉट बी ऑफ द 5 मार्क्स इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन. हा तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क हे बेस्ट 5 ने टाकण्यात आलेले आहे, बेस्ट 5 ने मिळालेले आहे. परंतु तुम्हाला ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना बेस्ट 5 ने भरायचं नाही. उदाहरणार्थ 550 पैकी किंवा 500 पैकी मार्क असतील. भरपूर जण बेस्ट 5 पैकी टाकतात, परंतु मार्क टाकत असताना पूर्ण जेवढे अव्हरेज बेस्ट 5 सोडून 750 असतील त्याच्यापैकीच तुम्हाला मार्क त्या ठिकाणी टाकायचे आहेत. म्हणून हे असल्या गोष्टी माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना संपूर्ण समजून घेऊनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. हे देखील मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या प्रकारचं फॉर्म भरत असताना 10वीचे संपूर्ण मार्क टाका. बेस्ट 5 ने फॉर्म भरू नका. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो फीसचा. फीस पाहू शकता या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी आहे 500 प्लस जी-एस-टी जे काही असेल ते. त्याच्यानं रिझर्व्ह कॅटेगरी आहे ऑर्फन 250 प्लस जी-एस-टी. तर हे झाले पेमेंट्स फॉर्मची.